पंजाब के जालंधर अखिल भारतीय मराठी व्यापारी एसोसिएशन का दिल्ली में अधिवेशन प्रस्तावित। जालंधर पटियाला अखिल भारतीय मराठी व्यापारी एसोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष अनिल सेठ पाटिल, राष्ट्रीय महासचिव शंकर सेठ पवार, हरियाणा प्रांत अध्यक्ष हरिदास तात्या पाटिल, पंजाब प्रांत से सभी पदाधिकारी उपस्थित रहे। पंजाब प्रांत के वरिष्ठ उपाध्यक्ष का पद भगवत शिंदे को मिला। पटियाला जिला अध्यक्ष पद सचिन राजे पाटिल को मिला। उपाध्यक्ष संजय भिसे और कोषाध्यक्ष पद प्रमोद हाके को पदभार मिला। कार्यक्रम में उपस्थित दिनकर पाटिल, जगदीश पुजारी, ललित शिंदे, आनंद राव पाटिल, बाबूराव आबरे, अनिल शेठ, जालंधर से उपस्थित राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार, प्रहलाद शिंदे, विक्रम पाटिल, प्रमोद पाटिल, विजय पवार, लुधियाना से सचिन पाटिल और पदाधिकारी, होशियारपुर से अंकुश ढोले और पदाधिकारी और भी गणमान्यों की उपस्थिति रही। पंजाब के जालंधर से जिला संवाददाता विजय पवार की रिपोर्ट। की आम्ही 12-13 वर्षाच्या पाठीमागे तुमच्याकडे आलतो। माझा 13 वर्षाचा मागे काय करून आला? तुम्ही वनवासाला गेलता आणि वनवास बघून आला तुम्ही। वनवास बघून तुम्ही आला की तुमचं काय चाललंय म्हणून। 12 वर्षापासून तुम्ही कुठे गेलता? मग वनवासाला गेलता का भोजनात गेलता का अज्ञातात गेलता? ही तुम्ही सांगितलं पाहिजे ना समाजाला। तुम्ही एकवेळा त्या मंचावर सांगितलं पाहिजे आम्ही वनवासाला गेलतो, तर आम्ही तुमचं गळ्यात डबल हार, सोन्या चांदीचा हार घालून तुमचं स्वागत करू। कारण का एक आपल्या हिंदुत्वामध्ये प्रभू रामचंद्रजी, भगवान रामचंद्रजी आपण नतमस्तक होतो त्यांच्या चरणी, तेच गेले वनवासाला। आणि तुम्ही कुठे गेलता? वनवासाचं नाव घेताय पण तुम्ही सांगा ना कुठे गेलता? 12 वर्ष 12 वर्ष उत्तर भारतातला गळाय बांधव वाऱ्यावर सोडून ही लोक वनवासात होती। आणि आता 12 वर्षानं अखिल भारतीय संघटना तयार झाल्यानंतर त्यांच्या झोपावून आल्या आणि आता पाहुणेपण, रिश्तेदारी, जोडीदार, मित्रता काढून आता बाया पडून मिटिंग घ्यायला लावायला मिटिंग। आणि आमचा नंबर तुम्हाला अजूनच सांगतो, आपल्या संघटनेचे सगळे नंबर त्यांनी चोरी केलेत, सगळे नंबर चोरी केलेत त्यांनी। आणि चोरी करून प्रत्येक माणसाला फोन करतात, तू तुमचा नंबर आमच्याकडे आहे, तुम्ही आम्हाला जोडा। अरे तुम्हाला संघटन चालवायचं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही मेहनत करा, आम्ही युवा आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही मेहनत करा, काहीतरी समाजाला काहीतरी करून दाखवा। आज तुमचा हॉलमार्क सेंटरचा अध्यक्ष तुमचा आहे, पण एखाद्या ठिकाणी हॉलमार्क सेंटर अगर कोण नवीन नावा लागला तर त्याला हप्ता दिल्याशिवाय त्याला लायसन्स मिळत नाही। आणि येणाऱ्या काही दिवसात आपल्या संघटनेचा हॉलमार्क सेंटरचा अध्यक्ष असणार आहे आणि हॉलमार्क मध्ये 1 रुपया सुद्धा रिश्वत आम्ही घेऊन देणार नाही। येणाऱ्या काही दिवसातच आपला अध्यक्ष असणार आहे हॉलमार्क सेंटरचा, पण रिश्वत म्हणून आपल्याला संघटनेत चालणार नाही। तर प्रत्येकाला हीच विनंती आहे माझी, सर्वांनी एक राहा आणि 1 वर्ष 2 वर्ष आमच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभा राहा। आपल्या धंद्याला, तुमच्या युवा पिढीच्या भविष्याला कुठेही अडचण आली तर आम्ही 24 तास तुमच्या सेवेची हजर आहे। आणि आज तुम्ही मला सर्वांनी बोलवलं, आम्ही सर्वजण आलो, एवढा मोठा सत्कार तुम्ही केला, तुमचा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे। सर्वांच्या वतीने तुमच्या पटियालाच्या